मधुमतीला 2 मुलं होती, अजय आणि विजय. अजयचं लग्न प्रज्ञाशी झालं होतं आणि विजयचं संध्याशी. प्रज्ञा घरातली मोठी सून असल्याची सगळी कर्तव्य पार पाडत होती, पण तरीही नेहमी प्रज्ञाचा अपमान होत असे, कारण ती शिकलेली नव्हती. मधुमती, तुझी मोठी सून तर खूप चविष्ट जेवण बनवते. फक्त जेवणच बनवते, बाकी काहीच तिला जमत नाही. म्हणजे काय? आता काय सांगू, माझी मोठी सून अडाणी. काही वाचायला सांगितलं तर हिला कापर भरतं. ही तर अशीच आहे. तू सोड. माझ्या लहान सुनेला भेट, संध्या. ग्रॅज्युएट आहे आणि नोकरीही करते. चांगलंय. मालतीला वाटत होतं की मधुमती उघडपणे प्रज्ञाची निंदा करत होती. एक दिवस काय झालं, अजय आणि विजय घरी आले. ते दोघं खूप टेन्शन मध्ये होते. काय झालं? तुम्हा दोघांची तोंड का पडली आहेत? नगरपालिकेची नोटीस आली आहे की आपलं घर अनधिकृत आहे आणि लवकरच ते आपलं घर तोडणार आहेत. आपण तर कित्येक वर्ष इथे राहतो, मग हे इलिगल कसं असेल? माहिती नाही आई, काहीच कळत नाहीये. आणि मग तेव्हापासून अजय विजयच्या कोर्टाच्या फेऱ्या सुरू झाल्या. काही महिने लोटले. शेवटी कोर्टाने निर्णय सुनावला. तुमचे घर अनधिकृत आहे आणि नगरपालिका लवकरच ते तोडून टाकेल. हे ऐकताच मधुमतीच्या पायाखालची जमीन सरकली. घरातले सगळे काळजीत पडले आणि दुसऱ्याच दिवशी विजय अजयकडे आला. दादा, मला कंपनीकडून एक फ्लॅट मिळाला आहे. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण फ्लॅट थोडा लहान आहे. त्यात आपण सगळे एकत्र राहू शकत नाही. म्हणून आम्ही विचार केला आहे की मी आणि संध्या शिफ्ट होतो. अजयला कळलं होतं की विजयला वेगळं व्हायचं होतं. त्याने काहीच न बोलता होकार दिला आणि दुसऱ्याच दिवशी विजय आणि संध्या घरातून निघून गेले. अजयने एक घर भाड्याने घेतलं आणि दुसरीकडे त्याला कामावरून काढून टाकलं. अजय खूप द्विधा मनस्थितीत होता. तुम्ही का रडताय? हे संकट संपायचं तर नावच घेत नाहीये. एका मागोमाग एक वाढतच चाललं आहे. मला कामावरून काढून टाकलं आहे. हे ऐकून प्रज्ञा पण काळजीत पडली, पण तिने अजयला दिलासा दिला. काही हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला यापेक्षाही चांगली नोकरी मिळेल. पण भाडंही द्यावं लागेलच ना. इतके सगळे खर्च कधीपर्यंत कसे पूर्ण होणार? आपण दोघं मिळून काहीतरी करू. आपण दोघं काय करू शकतो? मी जेवण बनवू शकते, तुम्ही ते विकू शकता. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसतं. जर आपण दोघांनी मिळून प्रयत्न केले तर या संकटातून बाहेर पडू. तू बरोबर बोलत आहेस. प्रज्ञाने सगळ्या गोष्टी तिच्या सासूला सांगितल्या. तू बरोबर बोलतेस सुनबाई. कठीण प्रसंगात आपण सर्वांनी मिळून तोंड द्यायला हवं. पण आपण कोणते पदार्थ विकू शकतो? बाजारात तर सगळं आधीपासूनच विकत मिळतंय ना. आपण काही ना काही वेगळं शोधून काढू. चला बाजारात जाऊन पाहूया. प्रज्ञा अजयला तिच्यासोबत बाजारात घेऊन गेली आणि ते सगळ्या पदार्थांच्या गाड्या पाहू लागले. चाट, भेळपुरी, फ्रँकी, मॅगी, पराठे सगळे तर आधीपासूनच विकलं जात आहे. आपण या दोन्ही गोष्टी मिक्स केल्या तर? म्हणजे काय? म्हणजे तुम्ही मॅगी फ्रँकी तर खाल्लीच आहे ना? त्यात फ्रँकी आणि मॅगी सोबत आहे, तसंच काहीतरी. मग आता आपण काय मॅगी पराठे विकायचे? ही आयडिया चांगली आहे. स्वस्त बनेल आणि खूप विकलंही जाईल. खरंच? प्रज्ञाने दुकानातून काही मॅगीचे पॅकेट्स विकत घेतले. तिने मॅगी बनवली आणि मग ती मॅगी पराठ्याच्या पिठात भरून त्याचे पराठे केले. सासूबाई, खाऊन बघा ना कसे झाले. मधुमतीने एक पराठा खाल्ला. वा सुनबाई, हे तर खूपच छान आहे, खूप छान. प्रज्ञाने एक पराठा अजयलाही दिला. अजय तर खूप आवडीने पराठा खात होता. कसा झाला सांगितलं नाही तुम्ही काहीच. खूपच छान. आणखी एक मिळेल का? प्रज्ञाने तिच्या पतीला आणि सासूला आणखी पराठे खाऊ घातले आणि स्वतःही खाल्ला. सर्वांना तिच्या मॅगीच्या पराठ्याची आयडिया आवडली होती. दुसऱ्याच दिवशी प्रज्ञाने मॅगी पराठ्याची गाडी लावली. ताई, हा मॅगी पराठा काय आहे? मॅगी आणि पराठ्याचे मिश्रण. खाऊन तर बघ, खूप चविष्ट लागतो. ठीक आहे, एक मॅगी पराठा द्या मग. प्रज्ञाने त्या मुलासाठी एक मॅगी पराठा केला.
त्या मुलाने तो खाऊन पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमललं. हा तर धमाका आहे. असा पराठा मी कधीच खाल्ला नाही, अजिबात नाही. त्या मुलाचे बोलणे ऐकून आणखी काही माणसं प्रज्ञाच्या गाडीवर मॅगी पराठा खायला आले. प्रज्ञा मॅगी पराठे बनवत चालली होती आणि अजय ग्राहकांना देऊन पैसे घेत होता. दिवसभर दोघं दमून गेले आणि मग त्यांच्या घरी आले. काय झालं? काय झालं नाही हे विचार आई. दिवसभर गिराईक येतच चालले होते. आम्ही दोघे तर दमून गेलो, पण गिराईक थांबायचं नावच घेत नव्हते. आज एवढ्या दिवसांनी अजय आणि मधुमतीच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. आता त्यांना आशेचा किरण दिसत होता. दुसऱ्या दिवशी प्रज्ञाने गाडी लावायच्या आधीच ग्राहक उभे होते. प्रज्ञा धडाधड मॅगी पराठे करत चालली होती आणि ग्राहकांना देत चालली होती. पुढे अनेक दिवस असंच चालू राहिलं. प्रज्ञा आणि अजय यांची मिळकत पाहून ते चकित झाले. आपली 1 दिवसाची कमाई माझ्या अर्ध्या महिन्याचा पगार एवढा झाल्या प्रज्ञा. वाटलंच नव्हतं मी कधी इतकं कमवू शकेन. आता तिघेही खुश होते. लवकरच प्रज्ञाने कामाला आणखी लोक ठेवले. ग्राहकांची संख्या वाढतच चालली होती आणि त्यांचा फायदाही वाढत होता. 6 महिन्यातच प्रज्ञा आणि अजयने नवीन घराचं डाऊन पेमेंट दिलं आणि ते त्यांच्या नवीन घरात गेले. मी नेहमी तुला कमी लेखलं, तू शिकलेली नाहीस हा विचार करून, कारण मला माहित नव्हतं की तू काय आहेस. तुझी कला आणि इच्छा शिक्षणापेक्षा मोठी आहे बाळा. तुला अजयला मदत करायची होती आणि ती तू केलीस. मला तुझा खूप अभिमान वाटतो. प्रज्ञाच्या सासूने आज पहिल्यांदा तिला मिठी मारली. हा दिवस प्रज्ञासाठी खूप महत्वाचा होता. एका भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरात ते येऊन पोहोचले आणि हे सगळं प्रज्ञाच्या मॅगी पराठ्यामुळे. मुकुंदची ताडगोळ्यांची बाग होती. तो ताडगोळ्यांच्या झाडावर चढून ताडगोळे तोडत असे आणि मग हे ताडगोळे व्यापाराला विकून पैसे कमवत असे. अरे बाबा, आता तू ताडगोळे जास्त देत जा. बाजारात ताडगोळ्यांची मागणी वाढली आहे. हो साहेब, उद्यापासून जास्त ताडगोळे आणण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. मुकुंद आणि मयुरीला एक मुलगी होती, मीना. मीना, कुठे आहेस? आता इथेच होती. बहुतेक तिच्या मैत्रिणींसोबत खेळायला गेली असेल. पण तुम्हाला काय काम आहे तिच्याकडे? अगं, तिला ताडगोळे खायचे होते. ए बघ, तिच्यासाठी मी काही खास फ्रेश ताडगोळे आणलेत. तेव्हाच मीना, अरे वा, ताडगोळे, हे सगळे मीच खाणार. हो हो, तुझ्यासाठीच आणले आहेत. आरामात खा. पाऊस असो वा ऊन, मुकुंद प्रत्येक ऋतूत ताडगोळ्यांच्या झाडावर चढत असे. एकदा काय झालं, 2 दिवस सतत पाऊस पडत होता. देव करो आणि हा पाऊस लवकर थांबू दे. आज झाडावर सांभाळून चढा, सगळी झाडे ओली असतील. हो, सांभाळून चढेन. मी नवीन नाहीये त्यात. माहितीये तुम्हाला चढता येतं, पण तरीही काळजी घ्या. हो महाराणीजी, तुम्ही काळजी करू नका. मी हा गेलो आणि हा आलो. ठीक आहे. मुकुंद ताडगोळ्यांच्या झाडावर सांभाळून चढला आणि एक एक करत ताडगोळे पाडू लागला. काही वेळ गेला आणि मग अचानक मीना तिथे पोहोचली. बाबा! मीनाच्या आवाजाने मुकुंदचं लक्ष विचलित झालं आणि तो घसरून थेट खाली पडला. बाबा! मीनाने लगेच काही गावकऱ्यांना हाका मारल्या. सगळे धावत आले. काका, बाबा पडले. गावकरी धावत तिकडे पोहोचले. मुकुंदचं ऑपरेशन केलं गेलं, पण आता तो त्याच्या पायावर कधीच उभा राहू शकत नव्हता. आता काय होणार? आता आपलं घर कसं चालणार? तुम्ही काळजी करू नका, काही ना काही नक्की होईल. त्या देवाने आपल्याला दुःख दिलंय तर तोच आपल्याला मार्गही दाखवेल. पण कसं? मी तर अपंग झालो आता. हे याच्यापेक्षा मी मेलो असतो तर बरं झालं असतं. असं बोलू नका. तुम्हीच आमचं आयुष्य आहात.
मयुरी आणि मुकुंद काळजीत होते की आता त्यांचं पुढील आयुष्य कसं जाईल. काही दिवसांनी मुकुंदला घरी आणलं गेलं. मयुरी आणि मुकुंदने वाचवलेले सगळे पैसे त्यांच्या आजारपणात खर्च झाले. मी काहीतरी काम शोधते. तू घरातलं आणि बाहेरची दोन्ही कामं कशी काय करशील? मी काही ना काहीतरी करेन. एखादे असे काम असेल ना जे मी या परिस्थितीही करू शकतो. नाही, तुम्ही आराम करा. नाही मयुरी, मी तुझ्यावर असं ओझं नाही बनू शकत. मग या स्थितीत तुम्ही काय करू शकता? काहीतरी नक्कीच असेल. दुसऱ्या दिवशीपासून मयुरीने काम शोधायला सुरुवात केली. ती अनेक दुकान आणि कंपन्यांमध्ये गेली, पण तिला कुठेच काम मिळालं नाही. मला कुठेच काम मिळत नाहीये. मला वाटतं एखादा व्यवसाय करावा. कोणता व्यवसाय? मी तुला काही मदत करू शकतो का? आज बाजारात एक भज्यांचं दुकान पाहिलं. खूप गर्दी होती. मी पण चांगली भजी बनवते ना, मग मी भजी विकली तर? हो, विकू शकेन, पण सगळ्यांना त्याच दुकानातली भजी आवडते. मग तुला जरा वेगळी भजी करावी लागेल ना. म्हणजे कशी? जशी चायनीज भजी असते ना, जी मुलांना खूपच आवडते, तसंच काहीतरी नवीन. तसं काहीतरी. मीना, तू सांग, तुला आणखी काय खायला आवडेल? मला तर मॅगी आवडते. मॅगीची भजी कशी लागतील? मॅगीच्या भज्या सुद्धा बनतात का? हो, ते पण अगदी कुरकुरीत. जा मीना, धावत जा आणि एक पाकिट मॅगी घेऊन ये. मीना मॅगी घ्यायला गेली आणि काही वेळाने 2 मॅगीची पॅकेट घेऊन आली. मीनाने मॅगी उकळली, मग ती सुकवून त्यात काही मसाले घालून तेलात मॅगीची भजी करू लागली. मीना टक लावून आईची मॅगीची भजी पाहत होती. जशी मॅगीची भजी कढईतून बाहेर आली, मीनाने लगेच एक भजी उचलली आणि तोंडात टाकली. अगं गरम आहे. खूप चविष्ट आहे ताई, वा. मीनाने एक मॅगीचा भजा बाबांनाही दिला. हे तर खूपच चविष्ट आहे. हा, मी म्हंटल होतं ना की खूप छान लागतात. ही मॅगीची भजी बाजारात विकली जातील. हो, का नाही? हे तर एकदम धमाल करून टाकतील. मयुरीला हे ऐकून आनंद झाला. काही दिवसांनी मयुरी आणि मुकुंदने मिळून बाजारात भज्यांची गाडी लावली. हे काय आहे आंटी? मॅगीची भजी. मॅगीची भजी? हो, मला एक प्लेट द्या. हो, घे बाळा. मयुरीने त्या मुलीला मॅगीची भजी दिली. वा, खूप टेस्टी आहेत. आजपर्यंत अशी भजी मी कधीच खाल्ली नाही. त्या मुलीचे पाहून आणखी काही लोकांनी मॅगीची भजी खाल्ली. आंटी, हे तर खूप छान आहे. मुकुंद मॅगीची भजी तळायला मयुरीला मदत करत होता. तो अपंग होता. पहिल्याच दिवशी मयुरी आणि मुकुंदची चांगली कमाई झाली. ते आनंदाने घरी आले. वाटलं नव्हतं एवढी चांगली कमाई होईल म्हणून. या दुःखाच्या काळातही हाच आनंदाचा क्षण आहे. बाबा, तुम्ही काळजी करू नका. आपली सगळी दुःख पळून जातील. तुम्ही पण बरे व्हाल. अख्ख्या कुटुंबाची आता आशा वाढली होती. सगळे मिळून मेहनतीने प्रयत्न करू लागले. त्यांचा मॅगी भजींचा व्यापार चालू लागला. गिऱ्हाईक गर्दी करू लागले आणि त्यासोबतच त्यांची मिळकतही वाढू लागली. मॅगीची भजी लवकरच प्रसिद्ध झाली. त्यांची मिळकत इतकी वाढली की मुकुंदवर चांगले उपचार सुरू झाले. या उपचारांनी आशा आहे की मुकुंदजी चालू शकतील. काही सेट ऑफ सर्जरी करावे लागतील, पण तुमची बॉडी या उपचारांना चांगली साथ देत आहे. ही बातमी अख्ख्या कुटुंबासाठी चांगली होती. 6 महिन्यात मयुरीने मॅगी भजीचं मोठं दुकान उघडलं आणि हा आनंद द्विगुणित मुकुंदने केला. आज काही क्षणासाठी का होईना तो डगमगत उभा राहिला. हा आशेचा किरण आहे जो सांगतो की मुकुंद लवकरच त्याच्या पायावर उभा राहील. आणि हे सगळं त्यांच्या या मॅगी भजीमुळे झालं. आणि पुढेही ही मॅगीची भजी धुमाकूळ घालत राहतील.